हॅलो माझ्या बाल मित्रांनो, आणि आपण चालू करत आहोत क्लास 9 चं मॅथमॅटिक्स. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जो चॅप्टर अवघड जायचा पॉलिनॉमियल, आणि त्याच्यात सगळ्यात अवघड जी कन्सेप्ट आहे ती आहे सिंथेटिक मेथड आणि लिनियर डिव्हिजन मेथड. तर मी हा चॅप्टर सोपा करण्यासाठी तुमच्यासाठी दोन व्हिडिओ घेऊन येतोय. या चॅप्टरचे एक पहिला पार्ट जो आहे तो आहे सिंथेटिक मेथडचा, आणि दुसरा जो पार्ट आहे लिनियर डिव्हिजन मेथडचा. बाळांनो, हे फक्त डिव्हिजन आहे. ठीक आहे, डिव्हिजन पॉलिनॉमियलचं डिव्हिजन करण्यासाठी नॉर्मल मेथड जी होती ती आपण काल बघितलेली आहे, आणि याच्यात मात्र सिंथेटिक मेथड आणि लिनियर डिव्हिजन मेथड अशा दोन मेथड आहे. आणि ह्या दोन्ही मेथड अतिशय सोप्या आणि सरळ भाषेत मी तुम्हाला शिकवलेलं आहे. तर त्यासाठी हा लेक्चर तुम्ही बघा. हॅलो, नमस्कार सगळ्या विद्यार्थी मित्रांनो. तर बघूया आज क्लास 9 चा चॅप्टर पॉलिनॉमियल आणि मॅथमॅटिक्स 1 पार्ट 1 चालू आहे आपलं. आणि या पार्ट 1 मध्ये आपण बघतोय प्रॅक्टिस सेट 3.3, चॅप्टर मधली सगळ्यात अवघड प्रॅक्टिस सेट. आणि लेक्चर नंबर तुमचं चालू झालेलं आहे बाळांनो 3rd. तर तुम्ही सगळेजण तयार आहात का? तर आहे. तर सगळेजण नोटबुक, पेन, पेन्सिल वगैरे सगळं घेऊन बसा. ठीक आहे, टेक्स्टबुक पाहिजे, नोटबुक पाहिजे. आणि हे परिपक्वता येण्यासाठी वारंवार प्रॅक्टिस करणं जरुरी आहे. ठीक आहे, सगळेजण नोटबुक ओपन करा आणि मी जेव्हा जेव्हा सांगेल ठीक आहे त्या गोष्टी आपण इथं इम्प्लिमेंट करणार आहे. तर बघूया, आज आपण बघू सिंथेटिक मेथड. काय नाव आहे? सिंथेटिक मेथड. ठीक आहे, तर बघा, तर आपण चालू करतोय सिंथेटिक डिव्हिजन मेथड. डिव्हिजन मेथडचे हे टाइप्स आहे आणि याच्यात दोन मेथड तुम्हाला आहे. तर मी मात्र आज तुम्हाला सिंथेटिक डिव्हिजन मेथड शिकवणार, आणि उद्या मात्र आपण तुम्हाला दुसरी मेथड जी आहे लिनियर डिव्हिजन मेथड. किती मेथड आहे? दोन मेथड आहे. एक आहे लिनियर डिव्हिजन आणि एकाचं नाव आहे सिंथेटिक डिव्हिजन. किती मेथड बाळांनो? हा, तर दोन मेथड पैकी आज मात्र आपण काय करू, पहिली मेथड बघूया. दोन्ही मेथड शिकवेल तुम्हाला, काही अडचण नाही, टेन्शन घेऊ नका. ठीक आहे, जर तुम्ही तयार असाल तर लगेच मी हे स्टार्ट करतोय. यस ऑर नो? तयार आहात? ठीक आहे, तर बघूया सिंथेटिक मेथड. इकडे बघा सगळ्यांनी, सगळ्या विद्यार्थ्यांनी इकडे लक्ष द्या. सिंथेटिक मेथड आणि लिनियर डिव्हिजन मेथड. तर सुरुवातीला आपण जी मेथड बघतोय त्या मेथडचं नाव आहे सिंथेटिक डिव्हिजन. डिव्हिजनच्या मेथड्स आहे या. कशाच्या बोला? तर वी सॉल्व दिस क्वेश्चन इन सिंथेटिक डिव्हिजन मेथड. सिंथेटिक बोला, काय नाव आहे? डिव्हिजन मेथड. सिंथेटिक डिव्हिजन मेथड. बाळांनो, ही मेथड पहिला प्रश्न समजून घेण्याचा पूर्ण प्रयत्न करा. काय पहिला प्रश्न बघा. बघा इकडे लक्ष द्या. 2m चा स्क्वेअर मायनस 3m प्लस किती रे 10, हा, डिवायडेड बाय m मायनस 5. असंच आहे ना? किती आहे? m मायनस 5. लक्ष आहे का? प्रत्येक विद्यार्थ्याचं लक्ष आहे का? नक्की आहे का? तर बघूया. 2m स्क्वेअर मायनस 3m प्लस 10. ओके, इकडे बघा काय करणार. यांची सगळ्यात पहिले याला ऑर्डर मध्ये लिहिणं जरुरी आहे. कशामध्ये लिहिणं जरुरी आहे? ऑर्डर. ऑर्डर मध्ये आहे का? डिग्री 2 आहे, नंतर डिग्री किती आहे? 1, नंतर डिग्री किती आहे? 0. म्हणजे हा प्रश्न ऑर्डर मध्ये आहे. यांचे कोइफिशियंट घ्यायचे. काय घेणार? बोला, काय घेणार? कोइफिशियंट. ही अशी पद्धतीची मेथड आहे बघा. ठीक आहे, कोइफिशियंट काय? पहिलेचं कोइफिशियंट किती? 2, नंतरचं कोइफिशियंट किती आहे? -3, नंतर कोइफिशियंट किती आहे? 10. काय बाळांनो? हे आहे कोइफिशियंट. किती किती आहे? 2 आहे, -3 आहे आणि 10. ठीक आहे, डिव्हिजन कशाने करायचं आहे? m-5 ने. कशाने डिव्हिजन करणे? m-5. प्रत्येकाने बारकाईने इकडे लक्ष द्या बघा. हा, तर हा जो -5 आहे ना, याच्या अपोजिट साइन घ्यायची. कोण आहे? -5 च्या अपोजिट साइन कोण आहे? लक्ष द्या इकडं. -5 च्या अपोजिट साइड काय आहे रे राजा हो? 5 आहे. किती? पॉझिटिव्ह 5. इथे लिहायचं 5. इथे काय लिहिणार? 5. ठीक आहे, हा. मग आता 2 अशी इथं काहीच नाही म्हणून 2 अशी 2 लिहायचं. 2 अशी किती लिहिणार? 2. लिहिलं? नक्की नक्की लिहिलं का? 2 अशी 2. वाटल्यास तुम्ही 5 इथे लिहू शकता, खाली लिहू शकता, काही फरक पडत नाही. वाटल्यास हे 5 तुम्हाला जर लिहायचे इथं न लिहिता तुम्ही इथं जरी लिहिले तर काही फरक पडणार नाही. इथं काय लिहिणार बोला? 5. काय लिहिणार? 5. हा, आता हे 2 असल्यामुळं इथं तुम्ही ॲज इट इज काय लिहणार?
बोला काहीच नाही, म्हणून किती लिहिणार 2. आता याचा आणि याचा तिरपा गुणाकार करायचा. लक्ष द्या रे, कोणाचा कोणाचा 2चा आणि 5चा तिरपा गुणाकार करायचा. 5 दुनी किती झाले 10. इथं काय लिहिणार 10. इथं किती लिहिणार 10. किती लिहिणार 10. आता बाळांनो मला सांगा 10 मधून 3 गेले, किती राहिले? किती राहिले? प्लस का मायनस? हा मायनस नाही रे राजाओ, 10 मधून 3 गेल्यावर 7 उरतात. किती उरतात 7. इथं लिहायचं 7. किती लिहिणार बाळांनो सांगा, पटापट सांगा 7. आता काय करणार, परत हे 7 गुणिले 5 करायचे. किती आहे 7 5 हा, इथं लिहायचं 35. किती लिहिणार 35. 7 5 किती झाले 35. हा, आता या दोघांची बेरीज सांगा. 35 आणि 10 किती झाले? हे जे असतं ना शेवटी जे उरणार असते याला रिमाइंडर म्हणतात. काय म्हणता बोला? रिमाइंडर. काय म्हणणार याला? आणि हे जे उरतात ना यांना क्वोशंट म्हणतात. काय म्हणता यांना? क्वोशंट. काय म्हणणार यांना? हा, क्वोशंट प्लस रिमाइंडर. बरोबर आहे, क्वोशंट. आता याच्याने क्वोशंट कसा सेट होणार? किती लोक आहे ते बघा, इकडे बघा किती लोक आहे. पेन चेंज करतो. किती लोक आहे, किती नंबर्स आहे? 2 आणि 7 किती नंबर आहे? 2च नंबर आहे. किती नंबर आहे बोला? 2. मग याची नंबर ऑफ कोइफिशियंट किती आहे? नंबर ऑफ कोइफिशियंट किती आहे? नंबर ऑफ कोइफिशियंट किती आहे? तर 2 आणि 7 किती लोक आहे? 2च आहे. किती आहे कोइफिशियंट किती? 2. डिग्री कसं काढणार? डिग्री कशी काढतो आपण सांगा. तुम्हाला शिकवलं तुम्ही, आठवतंय का तुम्हाला? पहिल्या एक्सरसाइज मध्ये डिग्री काढायची कशी? नंबर ऑफ कोइफिशियंट असतील त्याच्यातून 1 मायनस करायचा. नंबर ऑफ काय कोइफिशियंट मायनस किती करणार 1. किती नंबर ऑफ कोइफिशियंट किती सांगा? 2. लक्ष द्या, नंबर ऑफ कोइफिशियंट किती आहे? 2. 2 मधून 1 मायनस करणार तर डिग्री किती उरली? 1. डिग्री किती आहे बोला? 1. आता याला लिहिण्याची पद्धत आपल्याला कळाली पाहिजे. डिग्री किती आली? 1. मग तुमच्याकडे काय काय नंबर आहे बोला? 2 आहे आणि किती आहे? 7. मग तुम्ही काय लिहिणार? 2 आणि किती? 7. आणि m च्या फॉर्मॅट मध्ये प्रश्न आहे का x च्या फॉर्मॅट मध्ये? बघा m कोणत्या फॉर्मॅट मध्ये? हा, मग अलीकडच्या नंबरला इथं लिहायचं 2m⁻1 प्लस किती 7. हा झाला तुमचा क्वोशंट. काय झाला बोला? हा झाला तुमचा क्वोशंट. आणि याला तुम्ही असे लिहू शकता 2m + 7. रिमाइंडर किती आहे? रिमाइंडर किती सांगा? रिमाइंडर किती आलेलं आहे? 45. रिमाइंडर किती आले तुमचे? 45. क्वेश्चन किती आहे? 2m + 7. राईट एक आन्सर. नक्की का? कळालं हे? नक्की 2 मिनिटात लिहून घ्या पटकन सगळेजण, फास्ट रॅपिडली. 2 मिनिटं टाइम देतो तुम्हाला. बोला 2m² - 3m + 10. काय केलं बघा? यांचे काय घेतले कोइफिशियंट? काय घेतले बोला? इथं 2, इथं -3, इथं 10. नंतर ही संख्या काय m-5 आहे ना, निगेटिव्ह नंबर काय करायचा? पॉझिटिव्ह. काय करायचा? पॉझिटिव्ह. मग इथं लिहायचं, ही मांडणी आहे त्याची. 5 दुनी 10, 10 मायनस झाले 3, 7, 7 आता 35, 35 मधून 10 गेले, 35 आणि 10 किती झाले? 45. आणि कोइफिशियंट मोजायचे. नंबर ऑफ कोइफिशियंट. डिग्री कशी काढतात? नंबर ऑफ कोइफिशियंट मायनस किती? 1. फॉर्म्युला आहे ना? अरे फॉर्म्युला आहे का? येस और नो? डिग्रीचा काय फॉर्म्युला आहे? नंबर ऑफ कोइफिशियंट मायनस 1. चला लिहा पटकन सगळेजण, लवकर लिहा. किती प्रश्न आहे सगळे? प्रश्न हा काय बघा. हा प्रश्न आहे इथं बघा. x⁻² कितवा घातांक आहे? 4 प्लस 2x³ प्लस 3x² प्लस 4x प्लस 5 यांचे कोइफिशियंट पकडा. डिग्री बघा पहिले. याची डिग्री 4, याची डिग्री 3, याची डिग्री 2, याची डिग्री काहीच नाही म्हणून 1 आणि याची डिग्री 0. काय म्हणजे ऑर्डर मध्ये आहे का प्रश्न? बघा सगळेजण, ऑर्डर मध्ये आहे का? आहे. तर ऑर्डर मध्ये आहे तर याला अशी मांडणी करा. काय लिहिणार बोला? बोला पटापट. 4 3 कोइफिशियंट लिहा, डिग्री नाही लिहायची. काय लिहिणार? कोइफिशियंट. कोइफिशियंट 1 मिनिट. कोइफिशियंट लिहा. कोइफिशियंट किती आहे? पण हे डस्टरने रब केल्यानंतर काही पण वेगळंच काही येतं. हा काय प्रकार आहे आला? अरे हा काय प्रकार आहे? अरे 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 हो ना, हे काय चालू आहे?
तर बघा इकडं हा प्रश्न आहे. आता बघा एक्स रेस टू किती आहे 4, 2x क्यूब 3x स्क्वेअर 4x प्लस वाय. कोइफिशियंट सांगायचे कोइफिशियंट बोला. कोइफिशियंट किती आहे सांगा पटापट. याचा कोइफिशियंट किती 1, याचा कोइफिशियंट किती 2, याचा किती 3, याचा किती 4, याचा किती 5. हा इथे किती आहे +2 आहे ना. त्याची अपोजिट साईन घ्या -2. काय घेणार अरे बाळांनो काय घेणार सांगा पटकन. -2 राईट आहे का. आता काय करणार आता बघा समजतही जा थोडंफार लिहिलं तरी चालेल पण समजून घ्या सगळ्या गोष्टी. हे -2 ठीक आहे. आता हे -2 घेतल्यानंतर इथं किती राहणार 0. इथं काहीच नाही घ्यायचं. ही 2 पेक्षा लहान आहे ही संख्या. मग काय राहणार इथं 1 येईन. किती येईन हे डायरेक्ट नंबर उतरून घ्यायचं खाली. पहिला कोणता पहिला. आता 1 गुणिले -2 करा. 1 गुणिले 2 किती झाले -2. 2 2 किती झाले 4 -4. परत हे 4 ने याला गुणा मायनस मायनस का झाले प्लस. 4 2 किती झाले 8. 8 बरोबर आहे का. 8 आणि 3 किती झाले 11. परत 11 ने याला 2 ला मल्टिपल करा. 11 2 किती झाले 22. भारी पद्धत आहे ना 22. परत 22 मधून 4 गेले. हे 22 मधून 4 गेले 18. 22 मधून 4 गेले किती 18. हा 18 18 2 किती झाले 36. 18 2 किती झाले 36. मग 36 मधून 5 गेले. 36 मधून 5 गेले 31. प्लस का मायनस 36 मधून 5 गेले किती 31. नक्की का. मग याला काय म्हणणार बोला. हे काय रिमाइंडर. काय आहे रिमाइंडर. तर आता याची प्रश्नाची मांडणी कशी करणार बोला पटकन. कशी करणार. हा आता मी व्हाईट पेन घेतो लक्ष द्या इकडे. प्रश्नाची मांडणी कशी करणार तुम्ही सांगा मला. हा नंबर ऑफ कोइफिशियंट किती. नंबर ऑफ कोइफिशियंट किती. कोइफिशियंट किती सांगा. नंबर ऑफ कोइफिशियंट किती आहे 1 2 3 4 4. किती कोइफिशियंट आहे 4. हा डिग्री किती राहणार सांगा. 4 मधून 1 कमी किती झाली 3. डिग्री किती झाली 3. आता काय लिहिणार इथे लिहिणार 1. इथे लिहिणार -4 लिहित जायचं. हा मग नंतर 11 काय लिहिणार 11. नंतर किती 18. नंतर किती लिहिणार 18. चिन्ह ठेवा 1 -4 प्लस 11 नंतर प्लस 18. आता याच्या डोक्यावर काय लिहिणार x. काय लिहिणार हा एक्सच्या डोक्यावर डिग्री हायेस्ट किती आहे 3. नंतर इथं x लिहिणार. याच्या डोक्यावर किती राहणार 2. नंतर x लिहिणार किती लिहिणार 1. नंतर 18 लिहायची काही गरज नाही. 0 लिहायची काही गरज नाही. मग हे झालं क्वेश्चन. मग आता व्यवस्थित मांडणी करून घ्या. क्वेश्चन म्हणजे किती सांगा. x³ -4x स्क्वेअर प्लस 11x प्लस 18 आणि रिमाइंडर किती सोपी मेथड आहे राजा. तुम्हाला अवघड गेली काही शाळेत अवघड जात होती का सांगा पटकन. रिमाइंडर 31 शिकवलं शाळेत शिकवलं का. हा चला गुड. आहे का उत्तर राईट आहे का आपलं बघूया. आन्सर राईट आहे का. आन्सर राईट आहे का. क्वेश्चन आहे x³ प्लस दुसरा प्रश्न आहे ना x³ चुकलं का रे. मला असं वाटतं चुकला प्रश्न आपला. उत्तर दुसरं दिसतंय मला. हाच आहे का पण प्रश्न माझ्याकडे बघा. 1 2 3 4 5 1 1 आणि 2 1 2. अरे यार सॉरी चुकले राजा. प्रश्न चुकला आपला. परत करूया. इथं बघा ना हे पहा 1 1 बे का बे का इथे किती लिहायला पाहिजे. हे -2 + 2 0 होता ना. -2 + 2 किती होता चुकला. परत करूया काय परत करूया.
हे कोणी मध्ये बोललं होतं का रे? हा, बोललं तर कोणी नाही ना? डिस्टर्ब करू नका. कारण काय बघा, थोडस जरी चुकलं तर काय होतं बघा, चुकून जातं ना प्रश्न. हो, सगळं चुकलं, सगळं चुकलं. मिस्टेक कळाली ना तुम्हाला? पुढे चूक झाली परत काय, कसं काय होतं? बघा इकडे बघा. बघा विद्यार्थी मित्रांनो, छोटीशी मिस्टेक झाली होती, आता ही मिस्टेक रिकवर करू आपण. काय प्रश्न, काय याची डिग्री सांगा, याचे कोइफिशियंट सांगा. याचे कोइफिशियंट किती आहे? एक्स रेज टू पॉवर 4 एक प्लस 2x क्यूब प्लस 3x स्क्वेअर प्लस 4x प्लस 5 डिवायडेड बाय एक्स प्लस किती 2 डिवायडेड बाय एक्स प्लस 2. डिग्री किती बोला? हा, ऑर्डर मध्ये का, स्टँडर्ड फॉर्मॅट मध्ये आहे का? लक्ष द्या, 4 3 2 1 इथं काहीच नाही, याचा अर्थ किती असतो? 1. लक्ष आहे का? नक्की का? हा, आता लिहिणार कसं सांगायला बोला. हा, हे बघा, याचे कोइफिशियंट सांगा. 1 2 3 4 आणि किती रे? 5. 1 2 3 4 5. इथं प्लस 2 आहे ना, काय करणार? -2. 1 ने भाग जातो का? नाही. इथं काय लिहिणार? हा नंबर डायरेक्ट लिहा 0. सॉरी 0 नाही, काय लिहिणार? 1. किती लिहिणार? किती लिहिणार? किती लिहिणार बोला? इथे किती लिहिणार? 1. 1 तासाचा तसा येईन खाली. 1 2 1 2 2 1 हे पहा, 1 गुणिले -2 किती होत आहे? -2. आता मला सांगा, +2 आणि -2 किती झाले? 0. +2 आणि -2 किती झाले? 0. नंतर नंतर सांगा, 0 गुणिले -2 0 गुणिले -2 सांगा 0. मग 3 + 0 किती झाले? 3. आता 3 गुणिले -2 3 2 किती झाले? 6 -6 3 2 6 6 आणि मधून 4 गेले, किती उरता? -2. किती उरता? हा, -2. परत मायनस मायनस काय झाले? प्लस. बेदुनी किती झाले? 4. बेदुनी किती झाले? 4. बेदुनी किती झाले? 4. बेदुनी 4. आता 5 आणि 4 किती झाले? 9. कोइफिशियंट किती आहे बघा? उत्तर आहे का? कोइफिशियंट आहे का? 9. यस और नो? बघा. हा हा, सॉरी कोइफिशियंट नाही, रिमाइंडर. बरोबर आहे का? सॉरी सॉरी सॉरी, रिमाइंडर किती आहे? रिमाइंडर किती आहे? 9. रिमाइंडर आलं 9. आता एक काम करा, डिग्री काढायची ना तुम्हाला. डिग्री किती आहे? डिग्री म्हणजे नंबर ऑफ कोइफिशियंट. नंबर ऑफ, बोला, नंबर ऑफ काय? नंबर ऑफ कोइफिशियंट मायनस किती करू? 1. नंबर ऑफ कोइफिशियंट मायनस 1. नंबर ऑफ कोइफिशियंट किती आहे? नंबर ऑफ कोइफिशियंट किती सांगा? नंबर ऑफ कोइफिशियंट किती सांगा? हा, नंबर ऑफ कोइफिशियंट किती? 1 2 3 4. किती आहे? हे किती आले हे बघा ना. 1 2 3 4. 4 आले ना. 4 मधून 1 कमी करा. 3. डिग्री आली तुमच्याकडे 3. डिग्री किती आली? 3. आता आता इक्वेशन कसं मांडणार? क्वेश्चन लिहायचं ना तुम्हाला. काय लिहायचं? क्वेश्चन. कसं लिहिणार बघा? काय काय उरलं तुमच्याकडे? 1 हा, 0 हा, 3 हा, -2. काय लावणार? सगळ्यांना एक्स लावा. एक्स 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 लावलं. शेवटच्याला एक्स लावायची काही गरज नाही. लावलं तरी चालतं. समजा एक्स लावलं. हायेस्ट डिग्री किती आहे? डिग्री किती आली? 3. 3 नंतर 2 नंतर 1 नंतर 0. झालं? झालं का? यस और नो? आता याला लिहिणार कसं? 1x³ 0x स्क्वेअर लिहायची काही गरज आहे का? हा, फक्त काय लिहा? 3x. हा, -2x -2x रेज टू 0 म्हणजे -2. बघा रे, क्वेश्चन द्यायचे का? क्वेश्चन द्यायचे का? क्वेश्चन x³ + 3x - 2. आणि रिमाइंडर मात्र किती आहे?
रिमाइंडर किती आहे 9. लिहून घ्या, पटकन लिहून घ्या. असे 6 प्रश्न लवकरात लवकर करायचे आपल्याला. पटापट लक्ष द्या तुम्ही. पटकन करा. चला झालं. आता तिसरा प्रश्न बघूया. हा तिसरा प्रश्न बघूया किती आहे बघा. नेक्स्ट क्वेश्चन बघा. वाय क्यूब मायनस 216 किती आहे? वाय क्यूब मायनस 216, वाय क्यूब मायनस 216 अपॉन किती रे? वाय मायनस 6. मग याचा क्वेश्चन किती आणि रिमाइंडर किती? काय करणार? याच्यात लावा, सिक्वेन्स नुसार लावा. वाय क्यूब नंतर वाय स्क्वेअर नंतर वाय रेस टू 1 आणि नंतर 216 नंतर किती लिहिणार? 216. कळालं का काय सांगतोय मी? इथं काहीच नाही, याचा अर्थ 0. इथं काही आहे का? नाही. इथं पण काय लिहिणार? 0. आणि इथं काय? मायनस 216. ठीक आहे. हा डिव्हिडंड आहे. काय बोला, काय म्हणणार याला? डिव्हिडंड. वाय क्यूब वाय. याचे कोइफिशियंट सांगा, सांगा पटकन. हा 1, हा सांगा पटकन. 0 0 3 2 1 0. हा 216. मायनस घेऊ का प्लस घेऊ? मायनस. हा याला वाय मायनस 6 मायनस 6 आहे ना. मायनस 6 चे काय करू? मायनस 6 चे काय करू? बोला. मायनस 6 चे काय करू? प्लस 6. काय घेऊ? प्लस 6. मायनस 6 चे काय घेऊ? बोला. प्लस 6. मायनस 6 चे घेऊ प्लस 6. निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह घ्या आणि पॉझिटिव्ह असेल तर हा. आता इथं 1 आहे, लहान आहे ना 6 पेक्षा. मग डायरेक्ट इथं काय घ्यायचं? इथं डायरेक्ट हा 1 नंबर इथं आणायचा. आता सांगा 6 1 6. इथं लिहा 6. 0 प्लस 6 किती झाले? 6. आता परत सांगा 6 6 36. 0 प्लस 36 किती झाले? 36. परत 36 गुणिले 6 216 होता. किती होता? 216 प्लस 216 किती? प्लस 200. रिमाइंडर किती राहिलं? 0. बघा तर प्रश्नाचं उत्तर रिमाइंडर 0 आहे का? बघा, रिमाइंडर 0. आता क्वेश्चन करायचं ना. हा तर क्वेश्चन काय राहणार बघा. क्वेश्चन क्वेश्चन काय राहणार बघा, लक्ष द्या. किती आहे? कोइफिशियंट किती बघा. कोइफिशियंट डिग्री ओळखणं आवश्यक आहे. कोइफिशियंट किती आहे? 1 2 3. डिग्री काय राहणार? डिग्री सांगा ना. हायस्ट डिग्री काय राहणार? 3 मधून 1 कमी करा, किती राहणार? 2. मग आता ते नंबर जे उरले ना ते तसे लिहून टाका. काय काय? 1 हा नंतर काय? 6 नंतर किती? 36. त्यांच्या डोक्यावर काय लावणार? एक्स लिहिणार ना आजूबाजूला. एक्स एक्स एक्सच्या डोक्यावर किती? 2. एक्सच्या डोक्यावर किती? 1.
झिरो लिहायची गरज नाही, झिरो लिहायची गरज नाही. इथं प्लस इथं प्लस. बघा हे आहे का उत्तर? बघा हा, हे नाही उत्तर. 1x² 6x + 36. अरे हा प्रश्न कशा वायच्या फॉर्मॅटमध्ये, तर वाय लिहा. एक्सच्या जागी काय लिहा? y² + 6y + 36. आहे का असं? 1 नाही लिहिलं तरी चालतं ना राजा. y² + 6y + 36 असं आहे का? हेही चालतं, काय अडचण. हे झालं क्वेश्चन. रिमाइंडर किती आहे? 0. रिमाइंडर किती? 0. कळालं? तुम्ही वाटल्यास हे एक्सच्या फॉर्मॅटमध्ये नका लिहू, वाटल्यास कोणत्या फॉर्मॅटमध्ये लिहा. कळालं? चला लिहून घ्या, लिहून घ्या. कितवा प्रश्न झाला? अरे कॉन्फिडन्स वाढतोय का तुमचा? प्रत्येक विद्यार्थ्याचा कॉन्फिडन्स वाढला पाहिजे. वाढतोय का? जमतंय काय तुम्हाला सगळ्यांना? लिहा पटकन लिहा सगळेजण, सगळेजण. हा सगळेजण लिहा, लिहा पटकन. चला लवकर लिहा. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघूया. बघा पटकन, जमतंय तुम्हाला प्रत्येकाला? चल लवकर लक्ष द्या, पटपट. 8 प्रश्न ते 8 8 आहे का? 7 आहे? 6 प्रश्न आहे, त्याच्यातले 3 झाले आपले. किती झाले? 3. ठीक आहे, पुढे बघा. कोणती मेथड बघतोय आपण? सिंथेटिक. कोणती बघतोय? सिंथेटिक मेथड. कोणती? हा, झालं सगळ्यांचं? जाऊया पुढं. चला कितवा प्रश्न आहे? 4था. बघा डिग्री मध्ये का पा 4 3. अरे जिथं टच केलं तिथंच मागचा प्रश्न रिपीट होतो वाटतं इथं, आहे ना? मागचा प्रश्न. मागचा प्रश्न पूर्ण रिपीट होतो इथं, है ना? आता तिकडे येईल, आता इकडे आलं, परत इथं आलं. हो ना यार. हे बघा 2x⁻² किती आहे? 2x⁻² किती आहे? 4. 2x⁻² किती? 4 प्लस 3x³ हा. नंतर हे 3 नंतर काय पाहिजे? 2 पाहिजे. 2 अलीकडे लिहा. नंतर प्लस 4x प्लस काय? 4 3 2 1 1. नंतर काही आहे का? नंबर आहे का? कोएफिशिएंट आहे का? काहीच नाही दिसत आहे. नाही दिसत आहे, 0 लिहून टाका. काय लिहून टाका? हे बा 2x चा कितवा पॉवर आहे? 4था. नंतर कितवा आहे? 3रा.
नंतर किती आहे दुसरा, नंतर किती आहे पहिला, नंतर किती 0, नंतर किती 0. चला हा लिहिल्यानंतर काय करणार बोला, इकडे बघा. याचे कोइफिशियंट सांगा. 2 3 -2 4 आणि किती रे 0, किती 0. याची मांडणी करा. चला सांगा पटकन. काय x + 3 आहे ना, किती घेऊ -3. 2 जसेच तसे खाली येणार. 3 दोन्ही किती झाले सांगा पटकन. इकडे बघा 3 दोन्ही किती झाले -6. 6 मधून 3 गेले -3. 3 त्रिकी झाले 9. मायनस मायनस काय झाले +9. परत 9तून 2 गेले, 9तून 2 गेले 7. 7 त्रिक 21. कोणते 21 -21 मधून 4 गेले 17. किती 17. 21 मधून 4 गेले 17 आणि 4 21 होता, तर -17. पहा रे रिमाइंडर -17 आहे का प्रश्नात बघा. उत्तर चेक करा. रिमाइंडर -17 आहे का? हा नाही. हा बघा 51 आहे. -17. 17 त्रिकी झाले 51. इथे 0 आहे ना, अजून प्रश्न बाकी आहे ना. हा -17 -3 किती राहणार 17 त्रिक 51. हे 0 मायनस मायनस प्लस 51. रिमाइंडर किती आलं, रिमाइंडर किती आलं बोला. रिमाइंडर आलं किती, रिमाइंडर 51 डिग्री सांगा. डिग्री डिग्री नंबर ऑफ कोइफिशियंट -1. किती नंबर ऑफ कोइफिशियंट शेवटचं सोडून द्या. किती आहे 1 2 3 4. किती आहे कोइफिशियंट 4. 4 मधून 1 काढा, किती राहणार 3. डिग्री किती राहणार बोला, डिग्री किती राहणार 3. त्याची प्रश्नाची मांडणी लिहा 2. नंतर 2x चा क्यूब 3 आहे ना हाईस्ट डिग्री. नंतर -3x चा स्क्वेअर प्लस 7x प्लस किती 7x -17. आहे का उत्तर बघा, हे आहे का. हे आहे, याला क्वेश्चन म्हणता आणि याला रिमाइंडर किती आहे 51. झाला नक्की. ओके लिहून घ्या, पटकन लिहून घ्या. लिहा, तुम्ही लिहत नाही, लवकर लिहा. किती प्रश्न राहिले आता. चला आता पुढचा प्रश्न बघूया. लिनियर डिव्हिजन मेथड आपण उद्या शिकवणार आहे काय, आणि कोणती मेथड आहे सिंथेटिक डिव्हिजन. परीक्षेत दोन्ही पैकी एक येतं, दोन्ही येत नाही. सिंथेटिक ने करा किंवा लिनियर ने करा, कोणत्याही एका मेथडने तुम्ही करू शकता. कळालं. जाऊया पुढं. किती झाले 4 झाले का 5 आणि 6 दोनच प्रश्न बाकी वाटतं तर 3 आहे. बघा पटकन, सोपं आहे ना. काय बाळांनो इथं कोइफिशियंट लिहा,
स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये कोइफिशियंट लिहा, नंतर जे भाग द्यायचंय त्याची अपोजिट साईन घ्यायची, प्लस असेल तर मायनस घ्या, मायनस असेल तर प्लस घ्या, आणि हा नंबर तिथंच लिहायचा. यांचा याचा काय करायचं, गुणाकार. 3 2 किती झाले 6, 6 मधून 3 गेले 3, 3 त्रिकी झाले 9, मायनस मायनस प्लस, 9 2 गेले 7, 7 त्रिकी झाली 21, 21 मधून 4 गेले 17, 17 त्रिकी झाली 51. तर हे शेवटचं काय असतं, लास्ट टर्म काय असते, रिमाइंडर. लास्ट टर्म काय असते, रिमाइंडर. कळालं? जाऊ पुढं. कळतंय सगळ्यांना? रुपाली, त्याच्यानंतर भाग्यश्री, खुशी, त्याच्यानंतर कावेरी, सायली, त्याच्यानंतर दामिनी. कळालं का सगळ्यांना? श्रद्धा, ठीक आहे. तन्मय, ठीक आहे. पुढचा प्रश्न घेऊया. हाच आहे का बघा, नक्की का? बा एक्स रेस टू किती आहे, एक्स रेस टू 4 मायनस 3x चा. हा, आता एक काम करायचं बघा, हे खोड रबरला हातच नाही लावायचा, याला लावला का हात पुढे जाते. इकडे बा, याला स्टँडर्ड फॉर्मॅट मध्ये लिहा, एक्स रेस टू 4, नंतर बा एक्स रेस टू 3, नंतर एक्स रेस टू 2, नंतर एक्स रेस टू 1, आणि नंतर -8. नंतर किती लिहिणार, -8. एक्स रेस टू 4 लिहिलं, हा प्लस 0x³ किती, काहीच नाही, याचा अर्थ किती, 0x³. नंतर किती लिहिणार, हा -3x² किती, हा नंतर आता काहीच नाही म्हणून 0x प्लस 0x किती आहे, -8 प्लस 0x मायनस किती आहे 8, मायनस किती 8, -8. तर बघा इकडे बघा, कशाने डिवाइड करायचे तुम्हाला, x+4 ने. तर कोणता नंबर घेऊ, +4 घेऊ का -4 घेऊ, -4. आता याची ऑर्डर लिहा, याची कोइफिशियंट किती आहे 1, याचं किती आहे 0, याचं किती -3, याचं किती आहे 0, याचं किती आहे -8. कशाने डिवाइड करायचं सांगा, +4 का -4, -4. मग आता इथं काय 1, इथं जसंच तसं 1 लिहा, 1 गुणिले -4, 1 गुणिले -4, -4 किती राहणार, -4. 0 -4 किती होणार, -4. 4 चौक 16, मायनस मायनस प्लस 16, 16तून 3 गेले, 16तून 3 गेले 13, 16तून 3 गेले 13. हा 13 चौक 52, 13 चौक 52. कोणते घेऊ, -52, मग -52, 52 चौक डायरेक्ट किती राहणार, 52 गुणिले 4 करा कुठतरी, 52 गुणिले 4, 52 गुणिले 4, 4 दुनी 8, 5 चौक 20, 208, 200 आहे का, 52 मायनस मायनस काय झाले प्लस, 208. रिमाइंडर आहे का, 208 मधून 8 गेले, 200 आहे का रिमाइंडर, नक्की का, हा नाही तर चुकलं तर बघा, आता चुकलंच नाही पाहिजे. आता रिमाइंडर किती आहे 200, रिमाइंडर किती आलं, हा आता 6, रिमाइंडर आला 200, रिमाइंडर किती आहे, रिमाइंडर आलं 200. आता इकडे बघा, क्वेश्चन काय राहणार, पटकन सांगा, क्वेश्चन डायरेक्ट सांगा किती ते, सुरुवात सांगा, -4 काय 1 आहे, 1 आहे, 1 आहे ना, 1, हा नंतर -4, नंतर 13 प्लस, हा नंतर -52, हा x है का y है, x
किती कोइफिशियंट होते 4. मग इथं काय लिहू क्यूब, इथं काय लिहू क्यूब, नंतर इथे एक्सचा स्क्वेअर, नंतर इथं एक्स. झालं झाला प्रश्न सोपा झाला ना. आता आता अवघड चालला का? आता एकदम सोपं झालं का नाही? हा डिग्री कसं काढतो आपण? डिग्री सांगा. नंबर ऑफ कोइफिशियंट -1. नंबर ऑफ कोइफिशियंट किती होते 4. 4 मधून 1 गेला. डिग्री किती 3. हा आता फास्ट जमतं ना? नक्की ना? आता अवघड नाही चाललं ना? चला लिहून घ्या. सोपं जातं ना. घरी जाऊन व्हिडिओ पाहता का? पाहत पण नाही, कोणाला सांगत पण नाही, मित्रांनाही सांगत नाही, मैत्रिणीला सांगत नाही. काय फक्त तुम्ही तुमचं पाहून घ्याता, लाईक पण करत नाही, सबस्क्राईब पण करत नाही. करत जा पटापट. चला शेवटचा प्रश्न, शेवटचा प्रश्न बघूया. बोल ना. चला बघूया विद्यार्थी मित्रांनो, हा शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी एकदम आवडीचा तुमचा प्रश्न आणि चांगली प्रॅक्टिस सेट अतिशय सोपी झालेली आहे का? एकदम सोपी झालेली आहे. बघूया प्रश्न क्रमांक होय शेवटचा कोणता आहे? हा हाच ना? झाला का? झाला हा आहे का? हा का? नक्की का? चला बघूया कोण सांगतं मला पटापट. वाघ उभी राय, सांग पटकन. इकडे पहा. डिग्री नुसार लावलेला आहे का प्रश्न? स्टँडर्ड फॉर्म मध्ये काय? येस और नो? नो. याला 4 3 2 1 0 असलं वापर. वाय बघा काय प्रश्न शेवटचा. वाय क्यूब -3y² + 5y -1 y -1. चला इथं 4च्या जागी 3 टाका. इथं मिस्टेक झालेली बाळांनो. हा y क्यूब -3y² + 5y -1 याला डिवाइड करायचं. लक्ष द्या. ऑर्डर मध्ये आहे का प्रश्न ते पहा पहिले. ऑर्डर मध्ये आहे. मग ऑर्डर मध्ये आहे तर मांडणी करायची. याची काय कोइफिशियंट किती 1, याची काय 3, याची किती तन्मय 5, गणेश याची किती आहे -1. हा इथे किती -1 आहे ना. -1 च्या अपोजिट काय रुपाली? +1. इथे काय लिहू? +1. काय लिहिणार? +1. सांगा इथं काय? हा इथं डायरेक्ट लिहू शकतो ना 1 का नाही? इथं डायरेक्ट तुम्ही 1 लिहू शकता. आता 1 1 जा 1. हा किती राहणार? -3 1. हा 3 मधून 1 गेले 2 -2. हा 2 1 2 -2. 5 मधून 2 गेले 3. नंतर 3 1 3. 3 मधून 1 गेले 2. 5 रिमाइंडर 2 आहे का? रिमाइंडर 2 आहे का? नक्की का? रिमाइंडर आहे 2. रिमाइंडर 2. क्वेश्चन पहा. क्वेश्चन काय राहणार? बोला क्वेश्चन काय राहणार? सांगायचं ऑर्डर मध्ये सांगा. बोला. 1 -2 3. डिग्री किती राहणार? 3 आहे ना. 3 मधून 1 कमी करा 2. x आहे का y? y ना. y चा स्क्वेअर नंतर y 1. इथं काही लिहायची काही गरज नाही. झालं आहे का? आज याचे का बघा उत्तर. नक्की का? बघा हेच का y² -2y + 3. याला तुम्ही असं लिहू शकता y² -2y + 3. नक्की का?
जमेल का? हे प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्यांनी घरी जाऊन 2दा 3दा करायचे. ऑनलाईन बघणाऱ्यांनी पण कमीत कमी 3दा एक एक प्रश्न करून बघायचा. नक्की करशाल का? नक्की का? यस नो? चला दुसरी मेथड सांगून देऊ का? आता सांगू का दुसरी मेथड? हा ठीक आहे, लक्ष द्या इकडे. चला लिहून घ्या. कळलं? आता परत हे जे प्रश्न आहे परत आपण शिकणार कोणत्या मेथडने, कोणत्या पद्धतीने?